ताईंना नमस्कार, लहानांना आशीर्वाद, मोठ्यांना सगळ्यांना नमस्कार आणि हा मुंबईसनी खूप सारं प्रेम आणि जे कोणी वयस्कर असतील त्यांना साष्टांग नमस्कार, त्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू दे. आलो होतो आजीला सोडण्यासाठी, तर आजीला सोडलं, छान देवदेव केला. एवढं मात्र खरं आहे की जेव्हापासून गाडी आलेली आहे काय, तर जिथं आम्ही म्हणजे दर्शन घेतलं, छान दर्शन झालं मनासारखं. खरं यावेळेस मात्र ना आवर्जून सगळ्यांनी बोलवून दर्शन दिल्यागत असं दर्शन झालं. आज परत चाललेलो आहे पुण्याला. सर्वांचा आशीर्वाद पाठीशी राहू दे, तुमच्या ताईच्या पण राहू दे आणि भरभरून प्रेम तुमच्या ताईला, मला, माझ्या दोन्ही मुलं असणे, माझ्या पिल्ले असणे. ती ताई घरातलं सगळं हँडल करते. तिला त्रास होतो थोडा, मी नसलो की, तरी पण ती सगळं हँडल करते. ह्यातच ती म्हणजे सगळ्यात खमकी आहे की नाही? अय हो, त्या असं बघा जबरदस्ती नाही. श्री स्वामी समर्थ. कशा आहात सगळ्याजणी? कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी, कमेंटसाठी खूप मनापासून हृदयातून आभारी. रेग्युलर व्हिडिओ पाहणाऱ्या ताईंना माहीत होतं की दादा अचानक संध्याकाळचे आलेले होते पुण्यावरून. आजीला सोडायच्या आधी रिकामेच होते बघा. जाताना तर भली मोठी बॅग जी आहे ते घेऊन गेलेले होते. तर ते फक्त आणि फक्त आजीसाठी आलेले होते. तिनं ते हट्ट धरलेला होता ना की जायचं आहे, कारण इथून झालं की तिकडं पलीकडे सागरकडे जायची आणि त्याला म्हणायची तू चल मला घालवायला. तो म्हटला बाई मला अजून तेवढी गाडी येत नाही आहे, गाडी येत असते तर मी घेऊन आलो असतो. कारण तो JCP ऑपरेटर असला तर जरूरी नाही की JCP चालवणाऱ्याला 4 व्हीलर येईलच असं नाही. त्याच्यामुळे मग त्यांना मध्येच काम सोडून जे आहे ते यावं लागलं. असो, आरू बाळ बघा किती छान प्लेटा पाडतं. निर्याचे असू दे, पदराचे असू दे, त्याला कुठलीही गोष्ट सांगा अगदी परफेक्ट त्याला माहिती आहे. खालून वर असं ओढायचं आणि नंतर एक तो असा पूर्ण कडला नेतोय बघा. या गोष्टी तो परफेक्ट करतोय. आणि हेच काम जर किट्टोला लावलं तर एक धरलं की दुसरं सोडून देणार आणि तिसऱ्या वेळेला म्हणणार करा नाही तर सोडा, मला काय असलं काम लावू नका. असो, दोन्ही मुलांमध्ये फरक आहे भरपूर. आर्यन छोट्या छोट्या गोष्टी घरातल्या अगदी कुठलेही मोटरा चालू करणं असू दे, पाणी भरणं असू दे, किंवा इथं काय जोडायचं आहे तिथं काय, हे सगळं त्याला माहीत असतं. आणि किट्टोला विचारलं की हे कधी आणलं तुम्ही, ते कधी घेतलं तुम्ही, हे अशी किट्टो आहे. असे नमुने कोणाकोणाच्या घरात आहेत सांगा. कारण ती फक्त सतत कंटिन्युअली तिच्या ह्याच्यात अभ्यासात किंवा तिच्या ॲक्टिव्हिटीत राहणारी आहे ना. आर्यन जो आहे ना तो सगळ्या घरावर लक्ष देणार. आता मी किचनमध्ये असेल तिथे येऊन बघणार, पप्पा काय करत असेल तिथं जाऊन बघणार. म्हणजे असं चंचल वृत्तीचा आर्यन आहे. असं सांगणं एवढंच आहे की त्याला खूप साऱ्या गोष्टी माझ्या साड्यांच्या आहेत त्या जमायला लागलेत आता सध्या. साड्यांच्या बिझनेसमुळे तर त्याला ते परफेक्टच झाले. मी जे साहित्य घेतलेलं आहे ना 2 ताटं भरून झालेलं होतं. आंबं जे आहे ते कमीत कमी 6 आंबं आम्हाला लागतात. पण आता काय करणार, सागरनं आणून 5च दिलेले होते. आता असू दे म्हणले, 1 वडाला आणि बाकीचं मग सुवासनीच्या ओटीमध्ये. आणि ते काळे मणी जे आहेत ना, ते काळे मणी आमच्यात काय करतात 5-5 ओवतात आणि ते काळे मणी प्रत्येक सुवासनीच्या गळ्यामध्ये बांधतात. माझा इथं गोंधळ काय झाला, माझ्या डोक्यात तो दोरा एवढा लक्षात आला नाही. मी काय केलं, ती रीळ होती ती घेतली, पण त्यातला तोडून आपण यात वापरू शकत नाही, त्यामुळे ते ओवायचं राहिलं. म्हणून मी डायरेक्टली तिथं जे आपले वड पुजलेलं आहे ना तिथंच वाहिलं सगळं. बांधायचं मात्र राहून घेतलं होतं त्याच्यासाठी. असं आता प्रत्येक जागच्या काही वेगवेगळ्या पद्धती असतात. तांदूळ घेतं, कोण गहू घेतं ओटीसाठी वगैरे. बऱ्याच जणांनी केळं घेतली होती, मिळाली नव्हती म्हणून. तर काय करणार, आम्हाला सुद्धा सागर म्हटलं आता ह्या ऑफ सीझनमध्ये कुठे जाऊ आंबं बघायला. थोड्याशा अंतरावर जाऊन त्यांना आंबे आणलेले. आमच्या कॉलनीमध्ये कुठे जायचं झालं तर एकमेकाला बोलवलं जातं, हाक मारली जाते आणि मग आम्ही गोळ्यामेळाने येतो. काही जणांचं अडचणी होत्या, काही जणांना कामं होती, काही जणांची दुकानं होती, ते आलेले नाही आहेत. बाकी जेवढ्यांना पॉसिबल होतं तेवढे सगळे आलेले आहेत. दुसरी गोष्ट, 2 मामी आहेत ज्या सगळ्यांना घेऊन चालतात. मी जसं तुम्हाला दाखवलेल्या व्हिडिओमध्ये तसंच त्यांनी, आणि अजून एक ताई आहेत ह्या ग्रीन कलरच्या साडीच्या. तर त्या तिघींनी येऊन इथं पूर्णपणे काटे होते, सगळे पूर्ण काटे होते. ते सर्राटेचे काटे म्हणतात ना ते. कारण इथं कोणी करत नव्हतं. गेल्या वर्षी तर तुम्ही पाहिलेलं आहे, मी तिकडं दुसऱ्या मंदिरामध्ये गेलेले होते. मोठा वड होता, हा छोटा वड आहे, पण कोण करत नव्हतं. पण यावर्षी त्यांनी इथं येऊन आदल्या दिवशी सगळी स्वच्छता करून खराटा वगैरे मारून गेलेलं होतं. या सगळ्याचं म्हणजे पुण्य जे आहे ते त्यांनाच मिळालं म्हणायला हरकत नाही. कारण खूप जणींनी इथं पूजा केली आहे. आम्हीच नाही तर आमच्या आधीसुद्धा भरपूर सारे जणी येऊन गेलेत. त्याच्यानंतर दिवसभर येणाऱ्या
वेगळ्याच होत्या, पण त्या स्वच्छतेमुळं बऱ्याच जणींना फिरायला झालं. असं कोणीतरी असावं बरं का आपल्या घरात म्हणा, कॉलनीत म्हणा, आपल्या एरियामध्ये म्हणा, की जे बाबा सगळ्यांचा विचार करून चालणार. असं आम्ही मग इथं सगळ्यांनी पूजा केली. हे करायची ती एकदम तयार आवडते फेरं तेवढं सगळं एकदम घेऊया. काड्याची पेटी कोणी आणल्या सगळं मावा नको यायचं जेवढं जमते तेवढे घेऊन आणतो. दोन कट्टे चालायचे कशावर लागत नाही. मावशी हा ठेवा मी पण तसंच ठेवलं. हा तसंच ठेवायचं. ठेवा पदार्थ तेवढी कपा बरं का. बोडी या खायचं खूप वेळाचं काय तो येत नाही काय ठेवू दे सोडायचं कशाला चला खाल्लं उतरून चला पाहिजे. थांबा आता सध्या भरपूर सारे जण म्हणतात की तुम्ही होता होईल तेवढं प्रत्येकानं एक एक झाड लावणं गरजेचं आहे. जसं आता इथं हे गार्डनचा एरिया आहे पूर्णपणे. इथे ऑलरेडी त्यांनी झाड लावलेलं आहे आणि त्यांनी ते झाड लावलं म्हणून आज आम्ही पूजा करतो. म्हणजे ही गोष्ट तर खरीच आहे. कुठे असू दे, आपलं शेत असो, रान असो किंवा सरकारी अशा खूप साऱ्या जागा आहेत जिथं दिलेलं आहे की तुम्ही इथं झाडं लावू शकता, तर लावायला हरकत नाही. पण लावल्यानंतर त्याला बघणं पण तेवढंच गरजेचं आहे. लावलं आणि सोडलं उपयोग नाही. सगळ्यांचं नवरं 7 जन्मात अडकली. कापड गेला खाली ठेव तांब्या. एक म्हणजे आजचं वातावरण जे होतं म्हणतात आईनं, एवढं मस्त वातावरण होतं. एक तर जरा उंच हे टेकडाला असल्यागत आहे, सोबत स्वच्छ हवा, एकदम असं थंड वातावरण, आधीमध्ये एकदम हलकासा येणारा पाऊस, अगदी केसावाने कुठेतरी पडणारे पावसाचे थेंब. आणि काय सांगू, एवढं छान वाटलं ना आज पूजा करताना. म्हणजे वातावरणानुसार सुद्धा आपले मूड असतात बरं का. आणि मला असं शिरवळ भरपूर आवडतं. ते कडक ऊन जे आहे ते मला आवडत नाही. हे वातावरण मला खूप आवडतं. भले लोक म्हणतात याच्यामध्ये अंगदुखी भरपूर होते, पण नाही, याच्यामध्येच तुम्ही म्हणजे एवढं शांत राहू शकता ना, अजिबात इरिटेट होत नाही. उन्हामध्ये बघा किती चिडचिड होते, इरिटेट होतं. या वातावरणामध्ये तुम्ही अगदी थंड राहू शकता, म्हणजे वातावरणानुसार. आणि तुम्हाला हा सगळा एरिया बघून छान वाटलं असेल. थोडंसं गावचं फील आलं का? कारण गावचं फील का सांगते मी, आमच्या कडेला आजूबाजूला ना निसर्ग भरपूर आहे आणि मला हेच पाहिजेल होतं. इथं जागा घेण्याचं एकमेव कारण होतं तेच होतं की निसर्गाच्या सानिध्यात थोडं तरी बाबा आयुष्य आपण घालवूया. रोजच्या आयुष्यामध्ये तेच रुटीन आणि तेच घरातलं काम, जबाबदाऱ्या, या सगळ्यातून कुठेतरी बायकांचे असे काही सण येतात
जसं की आता वटपौर्णिमा असू दे, संक्रांत असू दे, खूप असे सण असतात ज्यात आपण सगळ्याजणी घरातलं कुठंतरी मागे ठेवून एकत्र येतो. सणांचं महत्त्व बघा पहिल्यापासून चालत आलं आहे त्याचं तर आहेच, पण त्याच्यापेक्षा हे पण आहे की सगळ्याजणी आपल्या प्रपंचातून वेळ काढतात, सणाच्या निमित्त का होईना एकत्र येतात आणि तेवढाच एन्जॉय करतात, यालाही महत्त्व आहे. आता आम्ही इथं फोटो वगैरे काढल्यानंतर आम्ही एक रील शूट करायची म्हटलं, कारण एक ताई होत्या, माझ्या काय डोक्यात ही आयडिया नव्हती, त्यांनी सांगितलं मी सांगतो तसं करा, आता येईल तो व्हिडिओ. हसी मजाक झालं. आज बऱ्याच जणी आम्ही जे एकत्र आलो, एरवी जर बघायला गेलं तर घरातनं बाहेर निघाले की आवरलं का, जेवला का, झालं. ते त्यांच्या घरात, आम्ही आमच्या घरात. कोणीच कोणाच्या घरात नसतं. आमच्या कॉलनीत तर असं कोणीच नाही की बाबा एका जागी बसलेले आहेत, कामं उरकून बसलेले आहेत. नाही, कामं बिमं झालं की आपलं आपलं घर भलं आपण भलं अशीच आमच्या ह्याच्यात म्हणजे लोक आहेत. आणि मग आम्ही अशा पद्धतीनं कधी मिळालं तर छान एन्जॉय करतो. असं घरी आले बघते तर काय, जाताना रांगोळी धडकी होती टायसन, याला एक खोड आहे, पहिल्यापासूनची याची खोड आहे की तो रांगोळीतच येऊन बसणार, तुम्ही किती वडा. आता मी त्याला एवढं बोलते तर त्याला बघा त्याचं काहीच नाही घेणं ना देणं, असं चालायचं. आता चला मी व्हिडिओचा एंड करते. आवडलं तर लाईक करा. श्री स्वामी समर्थ.